दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार शेत शिवारात उभ्या कपाशी पिकामधील शेताला मोठमोठे तडे गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अडुळा बाजार परिसरातील शहानूर नदीच्या काठावर गट नंबर 105 मध्ये सुनील विठ्ठलराव बोडे यांच्या मालकीचे शेत आहे। या शेतातील जमिनीला मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून त्यामुळे कपाशीचं पीक हातून जाऊ शकते। एवढंच नव्हे तर या मोठमोठ्या भेगांमध्ये जनावरं सुद्धा जात आहेत। या भेगांमध्ये जनावरं फसून त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। 3 ते 4 वर्ष अगोदर या शेताचा काही भाग भोलेश्वरी नदी पात्रात गेला होता। तेव्हा सुद्धा सुनील बोडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं। तेव्हा देखील शासनाने केवळ बघ्याचीच भूमिका घेतली होती। अतिवृष्टीमुळे पुन्हा ती परिस्थिती आली असून सुनील पाटील बोडे यांची नदीकाठची शेती तडे पडून नदीपात्रामध्ये ढासळत आहे। त्यामुळे यंदा देखील शेती कमी होणार आहे, पीक कमी होणार आहे। शेती खरडून गेल्याचा किंवा शेती ढासळत असल्याची पाहणी करून योग्य तो मोबदला देण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत। आणि ते शेती आता बिलकुल कामाची पडत नाही ना, कारण ते एवढा तळा गेलेला आहे। तो तळा पहिल्या पावसानं नाही दिसला, दुसऱ्या पावसानं नाही, तिसऱ्या पावसानं। मागच्या वर्षी 2 वर्षाच्या अगोदर याच्या अगोदर थोडं बाजूला तळे गेले आहे। तिथे जवळजवळ अर्धा एकर शेत गेलेलं आहे। शासनाकडे मी पाठपुरावा केला, पण शासनाने आजपर्यंत बिलकुल डोकूनही पाहिलं नाही, ना सर्वे नाही, काही नाही, काहीच नाही। आज त्यात पराठी आहे, पराठीचं जवळजवळ बरंच नुकसान आहे। शासनापासून मदत मिळावी। मदत नुसती ही नाही, पिकाची नाही, तर माझं शेत दरवर्षी खचत आहे। दरवर्षी म्हणजे आता 2 वर्ष अगोदर अर्धा एकर शेत ते गेलं। अशा पावसामुळे आता यावर्षी जवळजवळ पाव एकर शेत आहे ते गेलेलं। विदर्भ न्यूज साठी दर्यापूरहून प्रतिनिधी अमोल कंटाळे।